माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नागपूर वसतिगृहासंदर्भात निघालेल्या जाहिरातीलाच चुकीचं म्हटलेलं आहे। तर राजकुमार बडोले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया। आपल्यासोबत माजी मंत्री तथा आमदार बडोले सर आहे। बडोले सर, तुम्ही स्वतः या विभागाचे मंत्री राहिलेत, कसं पाहता तुम्ही या सगळ्या विभागाकडे आणि आता जी जाहिरात आली आहे त्या जाहिरातीबद्दल पाहून तुम्हाला काय वाटते? याच्या आकडेवारीवरून तुम्हाला काय आक्षेप वाटते? शहरी भागामध्ये साधारणतः मातंग समाजासाठी 7% म्हणजे एकूण 85%च्या 7% आणि जो सफाई कामगार समाज आहे त्यांच्यासाठी 7%, शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी साधारणतः मातंग समाजासाठी 5%, एकूण 85-80% जागेच्या 5% आणि सफाई कामगार वर्गासाठी 5% अशा पद्धतीनं तो केलं जायचं। परंतु मूळ जाहिरातीमध्ये अशी पद्धत कुठेही आली नव्हती। या ठिकाणी उपवर्गीकरणाचा वाद महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू असताना अशा पद्धतीनं ॲडव्हर्टाईज देणं मला वाटतं हे चुकीचं आहे। व्यावसायिक शिक्षणासाठी 416 जागा दिलेल्या आहेत आणि 416मध्ये अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जाती असताना फक्त 2 जातीसाठी त्या ठिकाणी वेगळं आरक्षण दाखवलं, मला वाटते हाच मूळ या ठिकाणी आक्षेप आहे ना। याच्यामुळे समाजामध्ये भांडण लावण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।